नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज तुळशीचं लग्न करणार होतो म्हणून हळद वगैरे लावून घेतली होती. हा असा तुळशीला रंग दिला होता. त्याच्यानंतर ही तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी 160 मण्यांच्या 2 असे वातींचे सेट केले होते बसून. आणि संध्याकाळी असं तुळशीच्या भोवती जरा झाडून घेऊन इथे रांगोळी काढली होती. राधा दामोदर प्रसन्न असं लिहिलं होतं आणि तुळशीच्या लग्नाची तयारी चालू झाली होती. दिवसभर त्याच्यामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. शूट करणार होते दिवसभर, मी काय काय करते पण मला नाही जमलं शूट घ्यायला, कारण त्याच्यात वेळ मोडत गेला असता आणि इकडे तयारीला वेळ लागला असता. त्यामुळे शूट घेतलं नाही. म्हटलं आता डायरेक्ट तयारी झाल्यावरच तुमच्याशी शेअर करूया जे जे काही मी केलंय ते, म्हणून हा छोटासा ब्लॉग करण्याचा प्रयत्न केलाय. चिम्याने अशी खाली छान रांगोळी काढली होती आणि वरती असे आम्ही तुळशीच्या भोवती ऊस लावून घेतले होते. आणि मग त्याच्यानंतर इथे मी पूजा सांगायला सुरुवात केली. तुळशीच्या लग्नाची कथा तुम्हाला माहिती आहे का? तर ऐका. सर्व देवादिकांना जिंकून त्यांचे वैभव आपणाकडे आणणारा जालंधर नावाचा एक महापराक्रमी योद्धा होऊन गेला. त्याने सर्व देवांना जिंकून त्यांचे सर्व वैभव आपल्याकडे आणून ठेवले होते. तो इतका विजयी योद्धा कसा झाला? त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा ही महापतिव्रता होती. आपल्या पतीचा म्हणजे जालंधरचा नाश व आपले पातिव्रत्य भंग करण्याचे कपट श्री विष्णूंनी रचले होते. ते कपट नाटक जालंधराची स्त्री महापतिव्रता वृंदा हिला कळून आल्यावर ती संतप्त होऊन विष्णूस म्हणाली होती की तुला पत्नीयोग होईल, पत्नी वियोग होईल व तो नष्ट होण्याला 2 माकडांचे सहाय्य घ्यावे लागेल. ही गोष्ट कुठे घडून आली बरं का? ही गोष्ट रामावतारात घडून आली. नंतर तिने श्री विष्णूच्या कपटाला बळी पडल्यामुळे चिताप्रवेश केला. श्री विष्णूला तरीही तिच्यावरील प्रेम आवरता आले नाही. तो तिच्या चितेजवळ बसून राहिला. त्यामुळे देवांना काळजी उत्पन्न झाली. देवांनी महादेवाला यावर उपाय विचारला. महादेव म्हणाले की तुम्ही महामायेला शरण जा. तसे देवांनी केलं. त्या क्षणी महामाया प्रकट होऊन देवांना म्हणाली होती तुम्ही पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या 3 देवींना शरण जा. देवांनी त्या 3ही देवींची स्तुती करताच त्या प्रकट होऊन म्हणाल्या देव हो, आम्ही देतो ते 3 बीज घ्या आणि वृंदेच्या चितेवर पेरा, म्हणजे तुमचा कार्यभाग इथे सफल होईल. त्याप्रमाणे देवांनी तसे केल्यावर त्या 3 बीजापासून धात्री, मालती आणि तुलसी अशी 3 रोपं उगवली. तुलसी व धात्री यांनी श्री विष्णूकडे प्रेमाने पाहिले म्हणून त्या दोघी त्याला प्रिय झाल्या. तुलसीचं हे रोपटं वृंदेचं प्रतीक मानून वृंदेचं प्रतीक मानून ते घेऊन विष्णू वैकुंठात गेले. पुढे त्या वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेऊन श्रीकृष्णास कार्तिक महिन्यात शुद्ध द्वादशीस वरले, म्हणजे त्यांच्याशी लग्न केले आणि तेव्हापासून ही तुलसी विवाहाची प्रथा इथे चालू झाली. तर ही अशी छोटीशी तुलसी विवाहाची कथा आहे. त्याप्रमाणे इथे कार्तिक महिन्यात द्वादशीस करतात, पण त्या दिवशी वेळ नव्हता, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही इथे लग्नाला सुरुवात केली होती आणि अशा पद्धतीनं तुळशीचं लग्न केलं होतं. त्याच्यासाठी इथे वस्त्र, जे काही फुलं, घंटा, बाळकृष्ण असं सगळं घेतलं होतं. आणि वीराची इथे लुडबुड चालू होती. वीराने काय केलं होतं माहिती आहे का? तर काड्यापिडीतल्या काड्या काढून आणून माझ्याकडे इथे आणून टाकत होती आणि सारखे ना इकडे खाली जायला बघायची. त्यामुळे इथं सगळे तिला इथं धरायचा प्रयत्न करत होते. हा तनिष आमचा नवरदेव झाला होता. तुळशीचं लग्न ज्या वेळेला होऊन गेलं त्याच्यानंतर असा जो काही भरपूर पाऊस पडला, गडगडाटासह पाऊस पडला. थोडा वेळ लाईट गेले होते. तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडला का रात्री? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लोकांची भातं आता कापून ठेवले, भातांची मळणी चालू आहे आणि अशामध्ये पाऊस पडला आहे. खरंच अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काही ठिकाणी, कारण भात असं बाहेर रस्त्यावर ठेवतात वाळवायला. त्यामुळे पाऊस आला तर सगळं भिजून जाऊन नुकसान होतं आणि त्यामुळे वाईट वाटतं असं एकदम नुकसान झालं की. आणि इकडे मंगलाष्टकं जी काही आहेत ती थोडी मी म्हटली, नंतर चाल आठवत नव्हती, त्यामुळे इथं एक व्हिडिओ लावला होता आणि त्या व्हिडिओ ऐकत इथे मंगलाष्टक आम्ही सगळ्यांनी म्हटली. वीराला ते तांदूळ म्हणजे खायचे वाटत होते, त्यामुळे ती हळूचमध्ये खात होती. तर बाकीचे सगळे तिला सांगत होते की ते खाऊ नको म्हणून. अशा वीराला एका जागेवर शांत बसवण्यासाठी इथे काका तिच्याबरोबर सेल्फी काढत होता. त्यामुळे ती काही सेकंद का होईना एका जागी बसली होती. तुमच्याकडे सुद्धा लहान मुलांची अशीच तक्रार आहे का? एका जागेवर बसत नाही, पण फोन वगैरे दिला की गपचूप बसतात. खरं तर फोन देऊ नये म्हणून सगळीजणं सांगतात, पण काही काम करत असतो आणि त्यावेळेला जर यांची लुडबुड जर जास्ती असेल, समजा तळत वगैरे असू, घ्यायला कोण नसेल घरात, तर अशा वेळेला फोन नक्की द्यावाच लागतो इथे. त्यामुळं नाईलाज होतो. आणि अशा पद्धतीनं काकडा प्रज्वलित केला होता जो मगाशी केला होता. तो 5 नारळांची ओटी भरली होती, तुळशीची वेगळी ओटी भरली होती, गुळपोहे, राजगिऱ्याचे लाडू, कडक बुंदीचे लाडू, चुरमुरे, असं फराळाचं साहित्य असं
नैवेद्याला आमच्याकडे असतं. सकाळी वरण भाताचा नैवेद्य दाखवला होता हळद लावून झाल्यानंतर, आणि संध्याकाळी असे 3 प्रकारचे नैवेद्य होते. तुमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुमच्याकडे ह्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी करतात का ते सुद्धा मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुम्ही मला जे काही भेटून ज्या ज्या व्यक्ती मला भेटून सांगतात की व्लॉग तुझे चांगले होत आहेत, व्हिडिओ चांगले होतात, त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू. कारण तुम्ही अशा जे काही सूचना सांगता किंवा सांगता त्याच्यामुळेच इथं मला मोटिवेशन मिळतं.